नेवासा नगर परिषदेच्या अंतिम टप्प्यातलं जे काही प्रचार सभा होती त्यानिमित्तानं आदरणीय माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील आणि अब्दुलभाई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादांवर श्रद्धा असणारे सर्व नेते कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी मला बोलवलं होतं. मी आल्यानंतर माझा फारसा परिचय जरी नसेल तरी नावाने सगळ्या ठिकाणी मला वाटतं मला ओळखतात आणि मग दादांनी यावं असा त्यांचा सगळ्यांचा आग्रह होता. परंतु आज कामाच्या व्यापात दादांना शक्य नाही झालं आणि म्हणून मी येऊन तमाम मतदार बंधू भगिनींना विनंती केली आणि आपल्याही माध्यमातून त्या ठिकाणी विनंती करतो की या ठिकाणी जी दिलेली जी काही नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल किंवा पाठीमागचे सदस्य तुमच्या नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, मग त्यातलं युवती यांनासुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं सगळ्या समाजाला त्या ठिकाणी संधी देण्याचं काम आदरणीय बाळासाहेबांनी त्या ठिकाणी केलं आहे. आणि बघितलं तर सगळे युवक आहेत, उच्च शिक्षितसुद्धा आहेत. का MSc केमिस्ट्रीसुद्धा झालेला एक उमेदवार मला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. असे सगळेच क्वालिफाईड लोक जेव्हा दिलेत त्यांच्या अगदी रक्तात जी समाजसेवा भिनलेली आहे तर एक वेळा जनतेनं त्यांच्यावर विश्वास टाकावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि दादांनी ज्या पद्धतीनं आपल्याला त्या क्लिपच्या माध्यमातून शब्द दिला आहे का तुम्ही ह्यांच्यावर विश्वास टाका, यांना निवडून द्या, त्याच्यानंतरची संपूर्ण जबाबदारी ही माझे आमदार बाळासाहेब यांची असेल आणि त्यांना मदत करायला दादा त्या ठिकाणी कुठंच कमी पडणार नाही अशा पद्धतीचं अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपण पाहिले. दादा शब्द देतात ते पाठीमाग कधीच घेत नाहीत. अशा दादांच्या नेतृत्वाला आपण सगळ्यांनी मान्य केलेलंच आहे. परवाच्या मतदानारूपानं त्या ठिकाणी सगळेच्या सगळे जे काही सदस्य आहेत किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत तर त्या सगळ्यांच्या निशाण्या घड्याळ आहेत. एकाच बेळेताईंची निशाणी कपबशी आहे, पण ते आपल्याबरोबरच आहेत, तर त्यांनासुद्धा भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून द्यावं असं आव्हान विनंती मी आपल्या माध्यमातून जनतेला करतो. नाही, राष्ट्रवादी हा महायुतीचा घटक पक्ष जरी असेल तरी प्रत्येक पक्षाला एक वाटत असतं. जसं आपण अगदी नगरपरिषद म्हणू, नगरपंचायत म्हणू, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गाव अशा ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा प्रत्येक पक्षाला त्याचा कार्यकर्ता कुठंतरी समाविष्ट व्हावा, त्याला संधी मिळावी हा एवढाच दृष्टिकोन प्रत्येक पक्षाचा आहे. तो निवड राष्ट्रवादीचाच आहे किंवा इतर पक्षांचा आहे असं काही नाही. राज्यभरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं सगळ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीनं कार्यकर्ते हे 5-5, 10-10 वर्ष काम करत असतात. त्याची अपेक्षा फक्त उमेदवारी करावी, निवडून यावं, सेवा करावी. आणि जर महायुतीतच आपण राज्याप्रमाणे लढलो तर कदाचित काहींना थांबावं लागतं, वेगवेगळ्या पक्षाची लोकं एकत्र करावं लागतात, एवढाच उद्देश आहे. नसं